गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. झाली आरती झाली. आता आजचं निघलं. आता हे पा मी काय म्हणतो महिला मंडळी, हे पा एवढा उशीर झाला नाही पाहिजे आरतीले. काय म्हटलं, आता 2 दिवस झाले, आता 8 दिवस बाकी आहेत. 8ही दिवस एकच टाइम धराचा आरतीचा, एकच टाइम. संध्याकाळी एक टाइम, सकाळी एक टाइम. त्या टाइमात आरती झालीच पाहिजे. एवढाला वेळ बरोबर नाही आरतीला. आज झाला तर झाला, उद्या सकाळी बरोबर 8 वाजता आरती झालीच पाहिजे. भाऊजी 8 वाजता आरती झाली पाहिजे म्हणजे आपल्याला मग 7 वाजता सुरू करायला लागणार आरती. तर इथं 8 वाजता संपूर्ण होईल आरती, है ना? नाही तसा नाही म्हणत मी. एकदम 7 वाजता सुरू नाही करू, 8 वाजता आरतीला सुरू करू. मग ते तिकडे लंबी किती हो चालेल, पण 8 वाजता आरतीला सुरू आपण केलंच पाहिजे. काय म्हटलं ऐका, काय 8 वाजता उद्या सकाळी 8 वाजता आरती झालीच पाहिजे. ठीक आहे ना भाऊजी, बरोबर आहे तुमचं. एकच टाइम ठेवायचा आरतीचा. नाही हो बिंदू ताई, होऊन जाईल ना? होते ना, होते. नाही तर काय, पण लवकर उठा लागेल मग ललिता आपल्याला सकाळी. तरी तर होईल. अंग पाय धुवून पुरे घरचे कामं करून मग आरती करायला लागेल आपल्याला. तरी तर होईल स्वयंपाक पाणी करून. स्वयंपाक पाणी कायले, नाश्ता बनवून ठेवायचा. स्वयंपाक मग बाद म्हणजे मग जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हा गणपती बाप्पाला जेव घालून द्यायचं. सकाळी आपण जे नाश्ता करतो तो नाश्ता देऊन देवाचा. बस स्वयंपाकाच्या कायले नांदी लागा. मग काय 3 वाजता उठान काय एवढ्या लवकर? हो बरोबर आहे मामाजी. चला मग आता घे बिंदू, प्रसादगी वाटून दे. चला वाढत आटो, लय टाइम झाला आज आरतीले. आता होऊ द्या ना, आजचा दिवस झाला तर झाला. आता उद्यापासून रातच्या 8 वाजता तर सकाळी 8च वाजता. हो तसाच म्हणतो मी. आई तुझं का म्हणणं आहे? हो बरोबर तर आहे रे बाबा, बरोबर आहे ना. तर तुम्ही म्हणाल तसं करा तसं करा बा. बरोबर तर आहे तुमचं. बिंदू ताई, पोचा कायले लावून राहिला तुम्ही? काऊन पोचा नाही लाव? घराला पोचा नाही लावा लागत काय? साफसूफ करा नाही लागत का घर? हा नाही पण बिंदू ताई, ते चंदरानी काय करन मग? तुम्ही पोचा लावता तर ते लावून ना पोचा. तिच्या इकडे आहे ना पैसे, कायचे देऊन राहिलो दिले आपण. झाडू पोचा बर्तन ते करन. तुम्ही कायले पोचा लावून राहिले तर? काही येते तू चंदरानी पासल्या पाहिजे 12 वाजता 2 वाजता. मग आरती करायचा टाइम काय सांगितला त्या भाऊजीनं काल रातच्यानं एवढं बोलले, भुलली काय? गेलं का सगळं डोक्याच्या वरतून? 8 वाजताचा टाइम आहे ना आरतीचा. मग पोचा कधी लावशील? 12 वाजता. पण ते आता 10 वाजता येते ना बिंदुताई. मी तिला सांगितलं गणपती आहे तोपर्यंत 10 वाजता येत जाय म्हटलं, तर ते येईन ना 10 वाजता. अहो माय माझे 10 वाजता येईन तर कोणत्या कामाचं? पण आता आरती करतो ना आपण, तर आता तर पोचा लावतो जरासा, नाही काही तर. हा मग तशीच करावं काय आरती? ते लावून तवा लावून 10 वाजता डबल लावून देईन अजून. चालते. लावा बापा मग. तर तुम्ही लावतोस म्हणता. चला मी नाश्त्यात पाहतो मग. तुम्ही पोचा लावून राहिला तर. परी झोपलीच आहे काय? हो परी झोपली आहे. ती उठली होती. उठली ना मग तिला कधी मी मालिश दिली करून मस्त खस आणि पाण्यात टाकून दिलं. झोपली ती आता 2 घंटे, काही उठत नाही ती आता. म्हणून तर मी आता पटकन पोचा लावून घेतो आणि मग अंग पाय धुतो. आणि तू आता स्वयंपाक घरात जाऊ नको. साय सुधली नाश्ता बनवतो वाली. जमते उठली उभाशा घेत आली इकडे ना. पहिल्या बाथरूम मध्ये जाय, पहिले अंग धुई. पहिले अंग धुवून ये मग कर काय आहे ते. बिंदू ताई मग उशीर होते. पहिले नाश्ता बनवून घेतो, पोहा बनवून घेतो आलू टाकून, मग आंघोळ करतो. मग तोपर्यंत आरतीचा टाइम होते. नाही ते गणपती बाप्पाला नैवेद्य द्यावा लागते नाश्त्याचा. पहिले अंग धुवून घे जा. मग धत जो त्या स्वयंपाक घरात. पहिले अंग धुवून घे जा. आंघोळ कर पहिले. मी बी आता पोचा लावतो आणि आंघोळ करतो आणि मग स्वयंपाक घरात जातो. असं म्हणता का बिंदू ताई? हा बरं मी पहिले अंग धुवून घेतो. मग काहीच नाही समजत बाई इले. अडान टप्पूच आहे. अंग धुवून नाही समजत, आंघोळ कर नाही समजत. साय सुधली आली इकडे. अंग उठल्याबरोबर पहिले अंग धुव. चल बाई मी बी पटकन पोचा लावतो आणि मग मी बी अंग धुतो. मग मोदक बी बनवायचे आहे मला आज आता. आणि नैवेद्यासाठी सकाळीच मोदकच बनवतो मस्त. बिंदू हो आत्या बाई हो झालंच म्हणून समजा. आता आहे ना 1 घंटा टाइम आहे अजून. 7च वाजले. आणि हे पूजेची तयारी, अंग पाय धुवून झालं माया, पोचाही लावला आणि पूजेची तयारी करून घेतो आणि मग मोदक बनवून घेतो. झालं. आणि ते एकटीच करून राहिली काय? ललिता कुठं आहे? ते कुठं गेली? तिला घेणं संग एकटीच करशील काय? एकटीनंच होईन काय एवढी मोठी तयारी? हा करतो ना ते बाई, सगळं करतो मी. सगळं करतो मी. काय सगळं करतो म्हणतं? एकटी एवढं करशील तर एकटीवर एवढा भार घेतं. बिंदू किती समजावं तुला समजत नाही. ललिता कुठं गेली? तिला दे ना आवाज. उठलीच नाही काय? ते झोपूनच आहे काय? उठली आता बाई, अंग धुवाले गेली. ते आताच उठली का जमतेम? अंग धुवाले गेली. लय वेळची गेली आता बाई. मी पोचा लावत होती का नाही तेव्हाच अंग धुवाले गेली. मॅच पाठवलं तिला, जाय म्हटलं पहिले अंग धुई. आणि मग मी पोचाही लावला आणि मी अंगही धुतला आणि इथं आरतीची तयारी बी करायला आली. ते अंगच धुवून राहिली काय तर काय माहिती. आता अजून बोलावाले जाऊ का तिला घडी? तू आता बोलाव तिले. किती दूर आहे? काय झालंच नाही का म्हणा? तू अंग धुवून ये ना म्हणा. करू लागणं अशी म्हणत जाणं व तू बी.
बोलत नाही काही नाही, बस मी करतो, होऊन जाते, मीच करतो सगळं करत राहतं. लेकरू सांभाळा लागते, पाजा लागते तुले. होऊन जाते ना आत्याबाई, करतो मी सगळं. काय आता देवाच्या कामासाठी हिरस करत बसावं. म्हणून मी मान जेवढं होते फटोफट उरकतं काम घेतो मी. करतो मी सगळं, काही नाही होत, होऊन जाते. घे बापा सांभाळून कर. खात पेत जाय, पाणी गिनी पेत जाय. आणि ते आली न चालली बी गेली काजल. पाय बरं कशी अंग काढते. आणि तू हाय एक. बापूजीची नोकरी होती ना त्या बाई, त्याच्यानं गेली ते, नाही तर राहत होती. बापूजीनं चाल म्हटलं तिले म्हणून. बहिणी सारखी साईड घेते जशा की हिच्या सगळ्या बहिणी होय. हो राकेशच्या यानं गेली ते. घे आता आण ते मोदक बनवतं काय. चाल काय तयारी करून ठेवली का काही बाकी आहे? मी करून घेतो तेवढं ते मोदक. आता बाई राहू द्या, तुम्ही आराम करा ना, तुम्ही बसा ना तुम्ही. मी पाहतो, करतो मी सगळं, होऊन जाते. करतो मी, आता झालीच म्हणून तर समजा हे तयारी आरतीची, आणि भातच मोदक बनवून घेतो, होऊन जाते. करतो मी सगळं. काय करतो मी सगळं कर बापा. मग चल, परी झोपलीच आहे का? हो आता बाई, थे बी उठली होती महासंगच. मग मी काय केलं, तिला मालिश दिली करून आणि पाण्यात टाकलं, गाप झोपून गेली. आता 9 वाजतोरी ते काही उठत नाही. चल ठीक आहे, आण दे. चल होय, बनव तू मोदक, बनव जाय. आण दे, उरली सुरली तयारी मी करून घेतो. करतो आता बाई, मी करतो सगळं. झालंच म्हणून समजा, आता करतो मी सगळं. बसा तुम्ही. कर मग, पण 8 वाजता झालं पाहिजे. 8 वाजता आरती म्हणली आहे मोहन ना, थोलं चिल्लावून. मग 8 वाजता तयारी नाही झाली का? होते आता बाई, होते. करतो मी सगळं. कर मग. चाल, आता ह्या नाही तेल टाकायचं राहिलं तेवढं, याच्यात तेल टाकून देतो. झालं मग आरतीची तयारी पुरी. तिकडे मोदक बनवून घेतो पटकन. झालं, केलं तर होते. करतो मी सगळं, होऊनच जाते. करतो मी सगळं. घाडी हावरी आहे बापा कामाले. बिंदू हा ना, कोणाचा हेवा करत हिरस करत काही नाही. जे काम दिसलं ते, जे समोर दिसलं ते बस करायचंच समजते तिले, करायचंच ठेवते. करतो मी सगळं, बस. एक शब्द तिच्या तोंडात, करतो मी सगळं, बस. एकटे आहे. नवऱ्यानं चाल म्हटलं ग चाल, टप्पड मांग टांगा टाकत काजल. असं नाही म्हणत का तुम्ही जा हो, तुम्ही तुमचं पाहून घ्या, मी 10 दिवस राहतो इथंच. नाही, नवऱ्यानं एक गोष्ट म्हणली का चाल, त्याच्या पुढं टांगा टाकत जाते. आणि एक हे आहे ललिता, अंग काढते कामातून. तिच्यापाशी हर प्रश्नाचं उत्तर राहते, काही बोला तिले, त्याच्यावर ते देतेच मोठं जात स्पष्टीकरण. अमाय आली काय नवरी? झालंच नाही का वा? अंग पाय धुवून नाही झालं का तू अजून? करणं जराशी, करू लागणं जराशी तिले. एकटीच काय करून राहिली ते? एकटीच तयारी, आरतीची तयारी, ते मोदक एकटीच करून राहिली काय? तू अंग धुवून राहिली काय उठली तवाची? करतो ना आता बाई, करतो ना, मी बी करतो ना. करू तर लागतो बिंदू ताईले. करू लागतं? काय करू लागतं? पोचा तिनच लावला, मग आरतीची तयारी करायला थेच गेली. स्वयंपाक घरात मोदक बनवतो म्हणते थेच, तू काय करू लागतं? आता बाई हे पा, मी उठली आणि मी सीधी जात होती स्वयंपाक घरात, तोंड धुवून नाश्ता बनवतो म्हटलं. तर बिंदू ताईनं टांग टाकली म्हणतात, म्हणते पहिले आंघोळ कर मग नाश्ता बनव, गणपती बाप्पाला नैवेद्य द्यायला लागते. मग मी आंघोळ करायला गेली. तर मग काय चूक बोलली? ते बरोबरच तर बोलली. मग 5 मिनिटात 10 मिनिटात आंघोळ करून येते ना, नाश्ता बनवती. एवढा टाइम लागते का तुला आंघोळ करायला? का नवरी होय काय? नाही आता बाई हे पा, आंघोळ तर मी 15 मिनिटातच केली, पण मी आंघोळ करून आली तर धैर्य उठला. मग त्यानं मनोला हक दे, मग ते साफ करत होते मी. मग आता तुम्ही सांगा, त्याचा रवदी होत असत ना, मग आता काय करू मी? तुम्ही सांगा, कोणी करते काय? त्याच्या बाबा तर जरासही करत नाही. बरं 5 मिनिट त्याला धुतलं, मग अजून एवढा अर्धा घंटा तिची आंघोळ बी होऊन, तिचा पोचाही लावून होऊन गेला. बिंदूचा आंघोळी झाली, त्या आरतीची तयारी करायला गेली, तू काय करत राहिली? मग धैर्याला घेऊन बसले, त्यालाच घेऊन बसली, उठच नाही माझ्यावरून. आता कुठं तो? मग आता झोपला काय? आता हाय त्याच्या बाबाजवळ आहे तो. त्याच्या बाबाला उठवलं मग मी जबरदस्तीनं. घरा म्हटली आले. हो सण, जाय आता स्वयंपाक घरात, जाय आता. करू लागते, मोदक बनवून राहिली म्हणते बिंदू, करू लाग जरासं पटपट. ते 8 वाजता करायला लागते आरती, माहित आहे ना? माहित आहे ना आता बाई, माहित आहे. करू लागतो ना, आता बातच करू लागतो मी, बात. हो जाय, मीच पाहिजे, बहाणे पाहिजे फक्त. मग धैर्य नाही लढला, मग तो लढला, मग त्यानं नाही सोडलं, नसन तसं. ते कशी लेकराले, तिचं तर लेकरू आहे, कशी बात झोपून देते मस्त. हिला लेकरू सांभाळणं होत नाही हिच्याकडून. एवढे बनले, एवढे आता बाप्पा समोर नेऊन ठेवून देतो, मग हे बाकीचे घेऊन जाईल, थंड होते तोपर्यंत. बिंदू ताई आणा, करू लागतो. काय बाकी आहे? आणा. करतो ना मी ललिता, करतो. हे एवढे मोदक आहे, एवढे बनले, हे नेऊन ठेवून देतो बाप्पा समोर. आणि हे कुकर मध्ये शिजले, हे थंड होऊ देतो, मग हे काढून घेईन. करतो मी, झालंच म्हणून समज. करता तुम्ही नाश्ता बनवला काय? बाकी आहे काय? आणा, मी नाश्ता बनवून घेतो, तुम्ही मोदक बनवले तर. केला नाश्ताही केला मी, बनवला नाश्ता बनवला, आणि हे मोदकही झाले. चल आता आरतीच बाकी आहे, आता पूजा करून आरती बाकी आहे, आरती करायची. झाला
आणा बिंदुताई, द्या मोदक मापाशी द्या, मी घेऊन जातो. करतो मी. ललिता राहू दे, चल ना, चल होय, धैर्याला घेऊन येतो. चल करता तुम्ही, करा मग, मी धैर्याला घेऊन येतो. मी आरतीच आहे ना बाकी. आता पूजा केली का तुम्ही? नाही, पूजा बाकी आहे. करतो ना, मी करतो, पूजा करतो. हे मोदक घेऊन जातो, पूजा करून घेतो आणि मग आरती. तू सगळेले आरतीला बोलावून दे. 8 वाजायला 15 मिनिट बाकी आहे म्हणा. 8 वाजायला झालं म्हणा सगळी तयारी, असं सांगून दे सगळेले. बाकीचं करतो मी. ठीक आहे बिंदुताई, मग मी सांगून देतो सगळेले. करा तुम्ही, पूजा करून घ्या. मग आरतीची तयारी तर झालीच आहे ना? तयारी हो, तयारी झाली. पूजा करायची आहे फक्त. करतो मी पूजा. करा बिंदुताई, करा. घ्या, करा आता आरती सुरू करा. गणपती बाप्पा मोरया मोरया. बिंदू काय झालं? अमय झोपली? बिंदू काय झालं? बिंदुताई काय झालं? आते बाई चक्कर झाला हो. आते बाई चक्कर आला मला. मी अंधारी झाली. आते बाई मोहन घे दवाखान्यात घेऊन चाल पटकन. चक्कर आला तिले, कमजोरी होय आली तिले. कमजोरी सकाळीच पासून करून राहिली ते. मी करतो. घे पटकन, चल दवाखान्यात घेऊन. मग गाडी काय? हो दादा, मी काढतो गाडी, तू घेऊन ये वहिनीले. जेवली नव्हती का? कसं काय चक्कर कसा काय आला? हा, पुरी कमजोरी सांगितली डॉक्टरनं, रक्ताची कमी सांगितली. जेवत खावत नाही काय? हा, तर मी लक्ष देत नाही बा. आता म्हटलं जेवत असतील, आता मी माझ्या कामात राहतो ना, तर जेवण्या खावण्यावर बी लक्ष देत नाही का तू स्वतःवर? पुरी रक्ताची कमी होऊन गेली, पुरे पॉईंट कमी होऊन गेले रक्ताची. पुरी कमजोरी होऊन गेली म्हणते. पुरा डॉक्टर म्हणते, मला बोलायला लागला डॉक्टर, असं कसं ध्यान ठेवता म्हणते. मोहन, मी बोलतच राहतो रे इले. हा, तू म्हटला ना रातच्या 8 वाजता आरती झाली पाहिजे सकाळी, तर हे सकाळीच उठली, झाडू पोचा हिनच केला, नाश्ताही बनवला, आंघोळी धुतलं, आरतीची तयारी केली, पूजाही केली, मोदकही बनवले. आज सर्व हिनच केलं. आई, ललिता काही नाही करत काय? ते तिने नाही केलं का काही? सांग मला, नसन केलं तर आता तिने अजून तिची काढतो वरात घरी जाऊन. नाही केलं ललितानं. ते तिच्याच याच्यात राहिली, ते तिच्याच गोठाळ्यात राहते, ते तिच्याच गोंधळात राहते. ते सर्व हे करते. हा, हिनं काहून समोर करावं? तिला सांगावं नाही का हिनं? ते करायला मांग नाही, ते तिला सांगा लागते. तिले ते तिच्या गोंधळात राहते. ते हिनं म्हणाव नाही का करव, हे करव ते करव. नाही, एकटीच करते. मी करतो सगळं. एकटी कोण होते का एवढं मोठं? मग आता एवढं सगळं करून येईन, मग आता कमजोरी आली, खाण्यापिण्यावर लक्ष नाही, कामात राहते, खात पेत नाही, तर मग खुनाची रक्ताची कमी नाही होईन तर काय होईन? कमजोरी नाही होईन तर काय येईन मग येले? आणते आई, ते दवाई दे बरं. ते त्याच्यात पाणी टाका लागते त्या दवाई मध्ये, पावडर मध्ये, मग तेव्हा लागते. आणते बरं, देऊन देतो इथे दवाई. तुम्ही राहू द्या, करतो मी दवाई. पाय अजून म्हणतेस ते करतो मी. आता इथं कमजोरी नाही, इथं पल्ली आहे ना, अजून करतोच म्हणते. तू नाही सुदर्शीन, तू नाही सुदर्शीन. काय करू बापा? आते बाई तुम्ही करून द्या दवाई. आणा.